दिल्लीतल्या जंतर मंतर येथे शाळेत शैक्षणिक याच्यामध्ये सुधारणा व्हाव्यात, स्पर्धा परीक्षेमध्ये बदल व्हाव्यात, या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वर ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला केला, पॅनिंगरचा वापर केला, अश्रुधुरांची नळकांडी फोडल्या आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जखमी झालेले आहेत. दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीमध्ये येतं आणि ज्या पद्धतीने शांततेने चाललेलं आंदोलन या पद्धतीने दडपशाहीच्या मार्गाने संपवण्याचा जो प्रयत्न केला होता, त्या गोष्टीचा निषेध म्हणून त्या 1 तारखेला ज्यावेळेला अमित शहा पुण्यामध्ये येणार आहेत, अमित शहा यांनी उत्तर द्यावं की या अधिकाऱ्यांना कोणी आदेश दिला होता. अशा पद्धतीचं लाठी हल्ला, प्लॅनिंग किंवा अश्रुधूर याची वापर करण्याची गरज नव्हती. तर हे का केलं गेलं याचं उत्तर अमित शहानी दिलं पाहिजे, कारण तेच दिल्ली पोलिसांचे प्रमुख आहेत. म्हणून एकीकडे संसदेत काय करणार आहे? आमच्या विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या अमानुष लाठी हल्ला आणि जे काय अत्याचार झालेत, मुलींच्यावर ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि RSSच्या गुंडांनी साध्या वेशेमध्ये त्या ठिकाणी जो हल्ला केला, जो विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, या सर्व घटनेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार आहेत. म्हणून त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. एवढंच नव्हे तर 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने सुद्धा या प्रकरणाच्या बाबतीत एक निर्णय दिलेला आहे की लाठी हल्ला करण्याची गरज नव्हती. त्याचबरोबर अनेक जे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की लाठी हल्ला म्हणजे फक्त जमावाला पांगवण्यासाठी, म्हणून त्याचा उपयोग हा लाठी हल्ला नसतो करायचा असतो, तर फक्त लाटा हे करून करायचा असतो. असं असताना शांतताप्रिय विद्यार्थ्यांना आणि मुलींच्यावर ज्या पद्धतीने या ठिकाणी हल्ला झालाय, ते RSSचे साध्या वेशातले गुंड असतील किंवा दिल्ली पोलीस असतील, याचं उत्तर अमित शहानी दिलं पाहिजे. मध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते, पुण्यातल्या सर्व समविचारी पक्षांना सुद्धा मी या माध्यमातून आवाहन करणार आहे की काळे झेंडे घेऊन त्या ठिकाणी अमित शहा यांच्या विरोधामध्ये जोरदारपणे निदर्शने करायची आहेत.